मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट अनेक दिवसानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपून आता जवळपास 5 ते 6 महिने झाले आहेत, पण अद्यापही या प्रशिक्षणार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा रोजगार सरकारकडून देण्यात आलेला नाही। यासाठी जे आंदोलन करण्यात आली नेतृत्वांमार्फत त्याचाही कुठेही फायदा प्रशिक्षणार्थ्यांना झाला नाही। त्याबरोबरच जी 5 सूत्री 7 सूत्री काय जो कार्यक्रम मंगल प्रभात लोढा कौशल्य विभागाचे मंत्री यांनी जाहीर केला होता, याचाही फायदा प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप कोणत्याही क्षेत्रात झालेला नाही। जे 5 लाख 6 लाख रुपयाचे कर्ज प्रशिक्षणार्थ्यांसाठी सरकार देणार होतो, ते कर्ज सुद्धा अद्याप देण्यात आलेले नाही। त्यांना उद्योगासाठी चालना किंवा त्यांच्यासाठी जे वेगळं पोर्टल बनवण्यात येणार होतं, त्या प्रशिक्षणार्थ्यांना ज्या आस्थापनांना प्रशिक्षणार्थ्यांची गरज आहे किंवा ज्या कंपन्यांना मनुष्यबळाची गरज आहे, कुशल मनुष्यबळाची गरज आहे, तिथे त्यांना नोकरी दिली जाईल असं आश्वासन मंगल प्रभात लोढा यांनी दिलं होतं। ते आश्वासन अद्यापही सरकारकडून पूर्ण करण्यात आलेलं नाही। त्यासाठीच आणि या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना आता सरकारने जे वारेवरती सोडले, त्यासाठी सांगली येथे पुन्हा माननीय तुकाराम बाबा हे आंदोलन करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय। आता हे आंदोलन कधी करतील किंवा हे पुढील प्रक्रिया कधी करतील ते पुन्हा सांगतीलच, पण ते सांगली येथे पुन्हा या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुन्हा लढा उभा करणार आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी बेरोजगार युवकांसाठी जो कोक्रोच हा शब्द उच्चारला, त्यानंतर जी भारतामध्ये कोक्रोच जनता पार्टी ही उदयास आली हे सर्वांनीच पाहिले आणि त्यामुळेच कुठेतरी प्रशिक्षणार्थी असतील किंवा तरुण युवकांना डावलल्यानंतर काय होईल हे सरकारला कोक्रोच जनता पार्टी यांनी लक्षात आणून दिले। त्यामुळेच नक्कीच कुठेतरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा जो सरकारच्या व्यापी रोष आहे, याचा फटका 100% सरकारला बसणारच आहे। पण या प्रशिक्षणार्थ्यांना जे आश्वासन सरकारने दिले होते ते तर त्यांनी पूर्ण केलेलेच नाहीत, पण जे नागपूर अधिवेशनामध्ये मंगल प्रभात लोढा यांनी जे आश्वासन दिले होते की प्रशिक्षणार्थ्यांना यांना जो म्हणजे रोजगार निर्मिती किंवा उद्योगधंद्यासाठी जे कर्ज दिलं जाईल, एक पोर्टल बनवण्यात येईल, या पोर्टलच्या मार्फत मॅच मेकिंग पोर्टल, मग ज्यांना गरज आहे त्यांना त्या पोर्टलच्या माध्यमातून नोकरी मिळेल, पण असं कुठेही झालेलं नाही। त्यामुळेच नक्कीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी या सरकारला याचा तोटा येणाऱ्या भविष्यात होणार आहे। 1 लाख प्लस प्रशिक्षणार्थी होते या योजनेमध्ये। या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा सरकारने घरी बसवण्याची जी वेळ आलेली आहे, याचा नक्कीच कुठेतरी तोटा सरकारला होईल। पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुन्हा एकदा तुकाराम बाबा हे मैदानात उतरणार आहेत। त्यांनी पुन्हा एकदा लढा देण्यासाठी किंवा या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने काहीतरी करण्यासाठी सांगली येथे पुन्हा ते आंदोलन करणार आहेत आणि या कोक्रोच जनता पार्टीचा सुद्धा फायदा हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना होऊ शकतो। कारण सरकारने पाहिलंय की जर युवक पेटले तर 1 ते 2-3 दिवसामध्ये 21 मिलियन जर एखाद्या पार्टीचे फॉलोअर्स होऊ शकतात, तर हे युवक काय करू शकतात हे कुठेतरी सरकारच्या लक्षात आलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि लवकरात लवकर या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा काहीतरी आनंदाची बातमी म्हणा किंवा काहीतरी आशा पल्लवित करणारी गोष्ट घडेल अशी सर्वांची अपेक्षा आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये हीच अपडेट तुमच्यापर्यंत दिली। अनेक दिवसानंतर व्हिडिओ बनवलाय, अनेक प्रशिक्षणार्थ्यांची कमेंट होते, अनेक प्रशिक्षणार्थ्यांचे मेसेज होते की सर सध्या काही अपडेट व्हिडिओ, पण सध्या काही अपडेटही नव्हती आणि व्हिडिओ बनवण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांसाठी मुद्दा सुद्धा नव्हता। पण आता कुठेतरी बाबांनी सांगितलं की मी सांगली येथे काहीतरी करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलाय। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेव्यतिरिक्त आणखी कोणत्या मुद्द्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।